पूजा खेडकर प्रकरणानं दाखवून दिले की भ्रष्टाचार हा किती खोलवर रुजलाय। खूप समजावून सांगण्याची ही गरज नाही की हे एकट्या दुकट्याचे काम नाही। जेव्हा एक पूर्ण साखळी तयार होते, सिस्टीम मध्ये ती रुजते, तेव्हा पूजा खेडकर शक्य होते। आपल्या व्यवस्थेलाच भ्रष्टाचाराची कीड लागली आणि त्याचेच दर्शन घडले जानेवारी 2023 मध्ये ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलनं जाहीर केलेल्या यादीत। जगातील 180 देशांमध्ये सर्वात भ्रष्ट कोण आणि भ्रष्टाचारात कुठल्या देशाचा कितवा क्रमांक आहे त्याची ही यादी। तर भारत भ्रष्टाचाराच्या या यादीत 93व्या नंबरवर आहे। पहिल्या क्रमांकावर असलेल्या देशात सर्वात कमी भ्रष्टाचार, तर 180व्या क्रमांकावर असलेल्या देशात सर्वाधिक भ्रष्टाचाराची नोंद आहे। त्याच यादीत भारत 93व्या स्थानावर आला आहे। तर 2022 साली भारत 85व्या स्थानावर होता। म्हणजे अगदी एका वर्षात भारतात भ्रष्टाचार वाढलाय। आशियातील भूतान सोडला तर इतर सगळेच देश भ्रष्टाचाराच्या यादीत अव्वल आहेत। पूजा खेडकर प्रकरणात कठोर कारवाई झाली तर ते समाजासमोर मोठं उदाहरण ठरेल। पण जोपर्यंत पूजा खेडकरला जोपासणारी संपूर्ण साखळी नष्ट होत नाही, असे खोटे कागदपत्र तयार करण्याची मानसिकता नष्ट होत नाही, दुसऱ्याच्या हक्काचे आरक्षण खाण्याची वृत्ती संपत नाही, तोपर्यंत आम्ही आज तुमच्या समोर ठेवला तो पूजा खेडकर पॅटर्न सुरूच राहील।